मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव तुम्हाला माहितीच आहे, राजेश जाधव प्रेम. तर पुन्हा एकदा आपण रायटिंग स्किलवर जातो आहे. 2025चा पेपर आहे, बोर्डचा पेपर आहे. लेटर रायटिंग दीपिका पवार आहेत. फॉर्मल इन्फॉर्मल लेटर लिहायचं आहे. इथे ॲड्रेस तुम्हाला तर द्यायचा आहे. इन्फॉर्मल राईट अ लेटर टू युअर फ्रेंड लिहायचं आहे. तर इथे तुम्ही दीपक पवार ज्यांचा ॲड्रेस टाकलाच असेल, दीपिका पवार, दीपक पवार इथे ॲड्रेस टाकून घ्या. इथं दीपक पवार टाकला असेल. दीपक पवारनंतर इकडे त्यांच्या खाली ॲड्रेसिंग डिसाइडिंग ॲट कुठं आहे, तिथं गांधीनगर, तर इथे तुम्ही गांधीनगर टाका. त्याच्यानंतर गांधीनगर कुठे आहेत, बीड आहेत, तर इथे बीड टाका. त्याच्यानंतर इथे फुल स्टॉप द्या. डेट टाकायला लावलेली आहे. डेट तुम्ही काय टाकले असेल अशी ब्रिटिश डेट टाकायची. 4th तुमचा कुठला आहे, 4th एप्रिल, तर एप्रिल टाका. 4th मार्च असेल, मार्च टाका. 2025 इथे फुल स्टॉप. मग डिअर फ्रेंडला एक लाईन लिहू करून इकडे डिअर फ्रेंड असं लिहून मग सुरुवात करायची. आय रिसीव्ह युअर लेटर येस्टरडे, आय एम हॅपी टू रीड इट, आय होप. त्याच्यापुढे लिहून तुम्ही तू समर कॅम्पला काय कर, अटेंड कर, त्याला सांगायचं आणि एंड करायचं आहे. रेस्ट इज ओके, लव टू लिटिल चिंटू, युअर्स लव्हिंगली लिहायचं, युअर्स लव्हिंगली फ्रेंड. इथे फॉर्मल जर लिहिलं असेल तर ॲड्रेस सेम तोच, फक्त त्याच्या खाली काय लिहायचं, इकडे टू लिहून त्याच्या खाली एक लाईन लिहू करून टूच्या खाली काय लिहायचं आहे, द मॅनेजर टाकायचं. इथे कॉमा. कुठले आहेत, यूथ क्लब, तर इथं यूथ क्लब पुणे तुमचं काय असेल त्याच्या खाली ॲड्रेस त्यांचं झाल्यानंतर त्याच्या खाली सब्जेक्ट टाकायचा आहे. विषय एक लाईन लिहू करून काय, रिक्वेस्टिंग हिम हर टू सेंड द डिटेल्स ऑफ फीज कन्सेशन, द रिक्वेस्ट अबाउट द डिटेल्स ऑफ फीज कन्सेशन अँड फूड अँड अदर फॅसिलिटीज इथं लिहायचं आहे. त्याच्या खाली रिस्पेक्टेड सर करायचं आहे. रिस्पेक्टेड सर नंतर सुरुवात करायची. सुरुवात तुम्ही केलीच असेल, त्याच्या खाली एंड करायचं आहे. डायलॉग रायटिंग आहे. डायलॉग रायटिंगमध्ये पहिलं सेंटेन्स जंबल सेंटेन्स आहे. पहिलं सेंटेन्स कुठलं येईल, हाऊ डू यू प्लॅन युअर स्टडी. नाही, येस ऑफकोर्स आय वेकअप ॲट 5 मॉर्निंग. नाही, डू यू स्टडी एव्हरी डे, हे पहिलं सेंटेन्स येईल. त्याच्यानंतर दुसरं येस ऑफकोर्स, हे दुसरं येईल. त्याच्यानंतर हाऊ डू यू प्लॅन युअर स्टडी, हे तिसरं येईल. आणि हे चौथं जे आहे, वेकअप ॲट 5 PM, हे चौथं येईल. कंप्लीट द डायलॉग आहे. ॲनिके, डू यू लाईक पेट ॲनिमल्स, तर इथं लिहायचं येस आय लाईक इट व्हेरी मच. आय लाईक पेट ॲनिमल्स. आय लाईक पेट ॲनिमल्स. पेट ॲनिमल्स कुठं नाही, इथे पेट करायचं, PET, पेट ॲनिमल्स. त्याच्यानंतर इथे दुसरा प्रश्न, वाय डू यू लाईक पेट ॲनिमल्स, का तुम्हाला पेट ॲनिमल्स आवडतात. तर वायने प्रश्न म्हटल्यानंतर बिकॉज आलं पाहिजे. बिकॉज आय लव पेट ॲनिमल्स. आय लव अँड टू टेक केअर, इन्फिनिटिव्हचा थोडासा वापर केला आहे. टू टेक केअर ऑफ देम, ते आवडतात, ते आपली चांगली केअर करतात म्हणून ते आवडतात, कारण लिहायचं आहे. छानपैकी 1 मार्क्स इथे मिळवायचा आहे. इथेही तुम्हाला 1 मार्क्स आहे, 1 मार्क्स मिळवायचा आहे. आणि इथे इम्पॉर्टन्स ऑफ ट्री प्लांटेशन. अरे काय किती छानपैकी, झाडे लावा देश वाचवा, किती छानपैकी तुम्ही ट्री प्लांटेशनबद्दल लिहू शकता. हाय दिनेश, नाईस टू मीट यू. तर दिनेश म्हणतो नाईस टू मीट यू. तर यू नो दॅट द इम्पॉर्टन्स ऑफ ट्री प्लांटेशन. याच्याबद्दल एक 6 सेंटेन्स तुम्ही लिहिलेच असतील, नाहीतर त्याला ऑर होता, स्पीच रायटिंग होतं. द रोल ऑफ व्हिजिटेबल फॉर बेटर लिव्हिंग. बेटर लिव्हिंगसाठी व्हिजिटेबल किती महत्त्वाचे आहेत, पालेभाज्या लिहायचं आहे. व्हिजिटेबल कंप्लीट फूड, वाक्य थोडंसं ही शीड घालून जर तुम्ही बनवले असतील तर स्पीच पण चांगलं झालं असतं. सुरुवात आपण छानपैकी स्पीचची अशी करू शकतो. Respected teacher and my dear friends, good morning. Today I am giving the speech. So I kindly request for all of us, please listen my 2 words quietly. You know that the role of importance of vegetables for in our life now. So eat healthy, live longer. असं छानपैकी काय करायचं, टाकायचे पॉईंट्स धरून. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर नॉन व्हर्बल टू व्हर्बल, म्हणजे इथून तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनबद्दल काय करायचं लिहायचं. लँड, वॉटर, एअर. लँडशी लँडचे 2, रोड, रेल. फक्त वाक्य बनवायचे. ते नसतं जमेत तर तुम्ही हे छानपैकी केलं असेल. रमेश आणि राधा सिबलिंग. मग इथे लिहायचं आहे रमेश राधार सिबलिंग बोथ स्कूल गोईंग चिल्ड्रन. रमेश इज 16 एज लिहायचं रमेशचं. मग इथे काय लिहायचं 16 इयर्स.
तर 16 इयर्स. इथे 16 इयर्स झाल्यानंतर त्याच्यानंतर ओल्ड अँड स्टडीज इन क्लास 10. मग इथे रमेशचा इकडे क्लास 10 टाकायचा आहे, 10th क्लास टाकायचा आहे इकडे. त्याच्यानंतर ही इज गुड स्टुडंट्स अँड ही लाईक्स मॅथ्स, म्हणजे त्याचा फेवरेट सब्जेक्ट कुठला आहे इकडे इथं लिहायचं आहे मित्रांनो. इकडं मॅथ्स लिहायचं आहे. अँड स्पेंड लास्ट 3 hours डेली ऑन इट. ही वॉचेस मूवीज अँड रीड्स बुक्स, म्हणजे हे त्याच्या हॉबीज आहेत. मूवीज पाहणं, त्याच्याचवर पुस्तक वाचणं रिकाम्या वेळामध्ये. तर इथं लिहायचं इकडे काय लिहायचं आहे बाळांनो, इकडे वॉचेस मूवीज आणि रीड बुक्स इथं मी लिहितो आहे शॉर्टकटमध्ये, थोडंसं बाळांनो शॉर्टकटमध्येच लिहायचं आहे. आणि ही लाईक्स टू इट म्हणजे इट फास्ट फूड त्याला आवडतं. फास्ट फूड बर्गर वगैरे त्याचं काय आहेत फेवरेट आयटम. ते आता हल्ली ते पोरं तेच खात आहेत, पिझ्झा वगैरे छानपैकी फास्ट फूड ते खात आहेत आणि स्टमकला प्रॉब्लेम करत आहेत. असो, ही वॉन्ट्स टू बी ॲन इंजिनियर. अँड बघा तो त्याचं गोल काय आहे, टू बी ॲन इंजिनियर. तर इथं काय लिहायचं होतं, ॲन इंजिनियर असं काय करायचं होतं इथे टाकायचं होतं. छानपैकी स्पेलिंग व्यवस्थित लिहायचं आहे. झाला रमेशचा तर झाला. राधा टाकायची, राधा. 2 siblings इथं टायटल पण द्यायचं इकडे. 2 siblings म्हणून काय करू शकता तुम्ही इथं टायटल देऊ शकता. राधा आहे, राधाचा इथं पॅरेग्राफ. राधा इज अ सिन्सियर गर्ल. राधा 13 आहे, इकडे 13 इयर्स करा. राधाचं स्टडी कितवा आहे, 7वा आहे, 7वीला आहे, तर 7th क्लास टाका. फेवरेट सब्जेक्ट राधाचा फेवरेट सब्जेक्ट सायन्स आहे. तर मित्रांनो इथे सायन्स आवडणारी ही राधा आहे छानपैकी. शी इज फॉन्ड ऑफ गार्डनिंग अँड स्विमिंग. बगीचा काम करायला, स्विमिंग करायला तिला आवडतं. तर इथं लिहायचं आहे गार्डनिंग.